पवनी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 मध्ये नव्याने इथे नगर परिषद मध्ये सर्वात जास्त बीजेपीला इथे सहकार्य मिळालेले आहेत। आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक सोनू नंडारे आहेत। सोनू भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला जे मताधिक्य इथे मिळालेले आहेत, तुम्ही पवनी वासियांचा कसं आभार मानाल? पवनी वासियांचे प्रथम तर खूप खूप धन्यवाद करतो। मी पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेवलेलं आहे। माझ्या सेवेच्या आणि मनमिळावू स्वभावामुळे लोकांनी जे मला भरघोस मताने निवडून आणून दिलं, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। प्रथमच वेळ माझी इलेक्शन लढण्याची होती आहे, तरीसुद्धा माझ्या प्रतिद्वंदी जो होता तो खूप मोठा अनुभवी, पैसेवाला, तसेच नगराध्यक्ष राहिलेला, नगरसेवक राहिलेला व्यक्ती होता। तरी पण मी खचून न जाता शेवटपर्यंत ताकदीने त्याच्यासोबत लढलो। मला यश मिळाला। माझ्या यशासाठी माझ्या पार्टीच्या सर्वांनी मला भरपूर मदत दिली। माननीय परिणय फुके साहेबांनी सभा घेतली, विशेष लक्ष दिलं। त्याच्यानंतर आमचे तिलकजी वैद्य जे आहेत, विलासभाऊ काटेगाय आहेत, मोहनभाऊ सुरकर आहेत, सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीने माझ्याकडे लक्ष दिला। मला जिंकून आणण्यासाठी त्यांनी बी खूप मदत केली। त्यांचे खूप खूप आभार मानतो। माननीय आमदार परिणय फुके साहेबांनी इथे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेखान सरांची इथे सभा लावली होती। त्या सभेमध्ये खूप गर्दी आलेली होती। पॅरेखान सरांच्या भाषणामध्ये, पॅरेखान सरांच्या बोलण्यामध्ये काय ती गर्दी वोटमध्ये तब्दील झाली? तुम्हाला काय वाटतं, पॅरेखान सरांच्यामुळे इथे बीजेपीला फायदा झाला? बिलकुल, नक्कीच फायदा झाला। पॅरेखान साहेबांनी खूप सुंदर असा भाष्य केला, खूप वेळाचा भाष्य केला, खूप वेळ दिला। त्याच्यानंतर मला असं वाटायचं का मुस्लिम समाज हा कमळ चिन्ह पाहून मतदान करत नसते, पण यावेळी असं अलगच चित्र पाहायला भेटलं। पॅरेखान साहेबाच्या भाषणामुळं खूप मोठा बदल आला। जवळपास 200 मतदान मुस्लिम वोटिंगचा होता माझ्या एरियात। 1475 वोटिंग झाली, त्याच्यात 200चा आकडा त्यांचा होता। त्याच्यात बी मला भरपूरसे मुस्लिम वोटिंग मिळाली। एक मुस्लिम कॅन्डिडेट माझा प्रतिद्वंदी होता, त्याला बी चांगले मिळाले। माझ्याकडून पराभूत झालेल्या व्यक्तीला माझ्यापेक्षाही मुस्लिम वोटर्स कमी मिळालेले आहेत आणि मला खूप खूप फायदा झाला। तरी पॅरेखान साहेबांचे बी मी खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढा वेळ दिला आणि आम्हाला यशस्वी केलं। इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।